लाईट लाईट आहे तशी. हॅलो हॅलो.
हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. 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 आयुष्य 11 संघाला जबरदस्त धक्का बसलेले आहेत. हॅलो. दहा धावा. कट केलं फटका ते खेळाडू असतील पॉईंटच्या पॉईंटच्या डोक्यावरनं गेलाय तिथे. थोडा खेळाडू फंबल झालाय. बघता बघता एका धावेत 2 धावांमध्ये रूपांतर केले. धावफलक वाढते 12. 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 अशी धावसंख्या. चला सामना चालू करायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो.
गोलंदाज असतील नितीन घाडगे आणि गोलंदाज बोबो उर्फ प्रतीक. झेलच्या स्वरूपात नितीन घाडगे, मोठा फटका आणि मोठा फटका. नंतरचा येणारा खेळाडू असेल मंगेश फटकरे, अष्टपैलूचा खेळाडू. मंगेश फटकरे, पाहूयात किती फटके मारतात. नाव त्यांचं फटकरे. बारा धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक उर्फ बोबो 4 चेंडू. ज्या खेळाडूंनी गेटच्या समोर गाड्या लावल्यात त्यांनी त्वरित त्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या गेटच्या समोर आहेत, त्यांनी गेटच्या समोर गाड्या बाजूला करायच्या आहेत. फंबल झाला खेळाडू तिथे. खराब अशी फेकी, त्यामुळे रनआउटचा धोका टळलाय. पाच चेंडू 13 अशी धावसंख्या. प्रतीक पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील आणि चेंडू खाली आणि झेल उडलाय. भावेश असतील तिथे. येस, झेलच्या स्वरूपात गडी बाद होते. खेळाडू असतील तिथे भावेश. पकडलाय झेल. तीन षटकानंतर 13 अशी धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नंतरचा फलंदाज असेल विकी. हाईट कम फाईट ज्यादा असा विकी. सचिन पंचांच्या डाव्यामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. स्ट्राईकला असतील मंगेश फटकरे आणि नॉन स्ट्राईकला असेल विकी. सचिन लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सहा गाड्यांच्या मोबदल्यात 13 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं सांघिक 14 षटक घेऊन सचिन. फुलटॉस चेंडू तिथे मात्र खेळाडू चेंडू फसलाय. मिस टाइम झालेला तिथे झेल सोडतोय. पकडा झेल, खेळा खेळ. 2 धावा त्याच्या वेगाने पूर्ण करत असताना 15 अशी धावसंख्या. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15. सचिन टू मंगेश. पुढे सरकत फटका खेळायचा प्रयत्न केला. तिथे विशाल असतील. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण होते विशाल यांचं. मंगेश फटका दाखवून तिथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका मात्र काय बरोबर कनेक्ट झाला नाहीये. सचिन पुन्हा एकदा. सचिन टू विकी, विकी टू सचिन. पाहूया काय होते. उदयच्या डोक्यावरनं बॉल डाबल करताना तिथे खेळाडू फंबल. बघता बघता एकाचा 2 मध्ये रूपांतर. तीन चेंडू 18. 3 चेंडू आणि 18 अशी धावसंख्या झाली आहे.
चला नंतरचा जो का कॅप्टन असेल, नंतर ज्यांचे सामने असतील त्यांनी कमिटी बक्षीस संपर्क साधायचा संघनायकाने. डान्सिंग डाऊन द विकेट, विकेटचा फटका हवेत येते. भावे जे असतील सांगा तर काय आहे तो अंपायर, सांगायचा निर्णय काय? चौकार. विकीचा असा फटका, डान्सिंग डाऊन द विकेट खेळताना चौकार. रिव्हॉर्ड हिरोजचे संघनायक आणि श्री 11चे संघनायक कमिटी बक्षीस संपर्क साधतील. नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. 22 अशी धाव संख्या, 4 चेंडू, 22, 6 गाड्यांच्या मोबदल्यात. विकी टू सचिन. विकीने दाखवून दिला फटका कसा खेळाय तो. हा देखील कट केला फटका, तिथे पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मध्ये असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. येस, एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा ओव्हर स्टेपच्या माध्यमातून, माफ करा लाईन टच असेल, येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. 25 अशी धावसंख्या, 4 चेंडू आणि 25. पुन्हा एकदा सचिन बिगी डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू कार्पेटच्या मधून ट्रॅव्हल करतोय. भावेश असते तिथे. उत्तम असं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो होते. आणि यस, इथं धावचीच्या स्वरूपात विकीला आपला विकेट सॅक्रिफाईस करावाच लागेल. काय थ्रो होता भावेशचा. ऑन द स्टंप फेकी गेली आहे. श्री 11 संघनायक असेल कोण? यायचे संदीप दाभेकर. रिव्हॉर्ड हिरोज. लवकर यायचंय, कमिटी बक्षीस संपर्क साधायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. 26, 5 चेंडू, 26 अशी धावसंख्या, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनायक डांगे लूज बॉल होता तिथे. सिंगल तर घेतलेला आहे, बघूयात आपण. इथे मात्र विकेटचं पतन. 27 आणि 28 असं धावांचं मापक असं लक्ष ठेवलं ते म्हणजे शुभम अँड कंपनी समोर. आठ गडी मागे झालेत. 28 अशी धावसंख्या झाली. माफ करा, 27 झालेत. 28 असं धावांचं लक्ष असेल. चला यायचं श्री 11 आणि चला, मी राजेश काकांना विनंती करतो त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घेते. चला यायचे, नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. यायचे, कमिटी बक्षीस समोर सध्या.
संगणक असेल चेंडू श्री 11 डोंबिवली आणि रिव्हर हिरोज नवजोत धुळप. नाणेफेकीचा कल होतोय दुसऱ्या मॅचचा. श्री 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पेंडिंग आहे. नितीन घाडगे पंचांचा डाव्या बाजूने वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय नितीन घाडगे. वैभव येस स्क्वेअरच्या सुरुवात अवांतर अशी एक धावसंख्या ऍड होईल. एक नॉन स्ट्राईकला असेल हार्ड हिटर बिग पॉली पोलार्ड उर्फ हर्षद. वाईड पुन्हा एकदा एक्स्ट्रा अशी धावसंख्या. श्री 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले रिव्हर हिरोजला. एक चेंडू 3 धावा. 28 धावांचं असं मापक असं लक्ष ठेवलंय ते म्हणजे राजवीर 11 डोंबिवली संघासमोर. नितीन तू पोलार्ड उर्फ हर्षद बिग पॉली. आणि हेलिकॉप्टर उडवलं फटका. तिथे विनायक डांगे असतील खेळाडू. येस 4 2 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला असेल म्हणजे वैभव 2 चेंडू आणि 4 अशी धावसंख्या. येस हा देखील वाईड असेल स्क्वेअरच्या स्वरूपात. अजून एक धावा. पाच अशी धावसंख्या. 2 चेंडू 5. फ्रंट फूट डिफेन्स करायचा फलंदाज आता आणि डायरेक्ट थ्रो केला सतीशने. बघूया पंचांचा निर्णय काय ते. पंच सांगायचे पंचांचा निर्णय अंतिम असेल. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. आउट. ओ यू टी आउट. पहिला धक्का पालीच्या मार्फत सतीश डायरेक्ट हिट. नवीन फलंदाज भावेश. हॅलो हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ते पटकन. तीन चेंडू 5 धावा. भावेश टू नितीन. धावा नसतील. नेली. 4 चेंडू 5 धावा. पाच 5 चेंडू 5. कमबॅक केले ते म्हणजे नितीन घाडगे यांनी. व बाळूदा मिस टाइम फटका तिथे असतील. अभि उभारे झेलच्या स्वरूपात. भावेश बॅक टू डग आउट. पाच पहिल्या षटकानंतर 5 धावा. 3 वाईड जाऊन सुद्धा 5. कमबॅक कसं करावं तर ते नितीन दादांसारखं करावं. वैभव स्ट्राईकला नॉन स्ट्राईक महेश. प्रशांत सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते. प्रशांत स्ट्राईकला असेल वैभव. प्रशांत कॉर्पेट मधनं खेळ फटका तिथे खेळाडू असेल मंगेश फटकरे. सिंगल अशी धावसंख्या ऍड होईल. एक चेंडू 6. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 6 अशी धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी राजवीर इलेव्हनला 22 धावांची गरज असेल. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. सात
3 चेंडू 7 अशी धावसंख्या. प्रशांत वैभव. वैभव अजूनही क्रीजवरती उभा आहे. निर्धाव चेंडूची सांगता कव्हर ड्राईव्ह मारायचा होता. फटका इथे फसलाय. 4 चेंडू 7 अशी धावसंख्या. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 4-7. उडवलेला फटका हवेत असेल ते बॅकफुटला गेला असेल. एक धावा. 8. 5 चेंडू 8 अशी धावसंख्या. अजून एक चेंडू बाकी आहे. पुढे सरकत खेळायला फटका तिथे कॅच असेल. वाह. फिल्डिंग. ये नाही ते वो. 9. षटक क्रमांक दुसरं समाप्त. दुसऱ्या षटकानंतर धावफलक पुसते सिंगल डिजिट मध्ये 9 अशी धावसंख्या. नवीन गोलंदाज असेल अवी उभारे. आणि स्ट्राईकला असेल आता. अवी उभारे. खेळाडूंनी पाणी मागायचं डायरेक्ट घेऊन जायचं नाही बॉटल. अवी सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय संघाला. अवी उभारे. अवी टू वैभव. निर्धाव चेंडूचे सांगत होते. अपेक्षापेक्षा खाली राहिला चेंडू. एक चेंडू 6 तरी 9 धावा. वाईड. एक्स्ट्रा धावा ऍड होतील. डबल डिजिट मध्ये 10 अशी धावसंख्या. एक चेंडू आणि 10 अशी धावसंख्या. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 18 चेंडूंची गरज 18 धावांची गरज असेल. सरकावत केलेला फटका. सांगायचे निर्णय काय. 2. 12. बारा. 2 गड्याच्या मोबदल्यात 12. 2 चेंडू 12 अशी धावसंख्या. पुन्हा खेळायला फटका खेळलेला फटका फटका फसला तिथे हा खेळाडू असेल झेलच्या स्वरूपात. खेळाडू मात्र बाद. 12 धावा. 3 चेंडू 12. आता मग तो प्रेशर पूर्णपणे राजवीर इलेव्हनच्या बाजूने झुकलेले दिसते. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल. म्हणजे राजवीर इलेव्हन संघाला 12. 3 चेंडू 12 झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल.
अवी अवी टू प्रतीक. सरकावत केलेला फटका तिथे खेळाडू असतील मंगेश फटकरे. सुंदर असे क्षेत्ररक्षण होते तिथे. सिंगल पेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत. 4 चेंडू 13. 4 चेंडू 13 अशी धावसंख्या. येस यू बिस आय हिट. तांड्या गुल यष्ट्यांचा वेध त्रिफळाची गोलंदाजी. अभि उभारे. महेश बॅक टू डगआउट. 5 चेंडू 13 धावा. 7 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल. राजवीर 11 संघाला जिंकायचं असेल तर इथे मात्र एक षटकार तरी मारावाच लागेल. नवीन फलंदाज शुभम. षटकाचा शेवटचा चेंडू. पुढे सरकवत खेळलेला फटका तिथे असेल विकी. खराब असा थ्रो. मात्र धावाच्या एक्स्ट्रा धावच्या स्वरूपात मला विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. षटक संपते. 14. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असेल म्हणजे राजवीर 11 डोंबिवली संघासमोर. हॅलो. सांघिक 4थं षटक घेऊन येते मंगेश फटकरे. स्ट्राईक असेल प्रतीक उर्फ बोबो. मंगेश फटकरे. येणाऱ्या 6 चेंडूत 14 धावांची गरज असेल. येस. चकवा चकवा लागला प्रतीकला. आणि इथे स्टंपिंगच्या स्वरूपात प्रतीक बॅक टू डगआउट. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असेल. चौदा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. फटका फसला. मिस टायमिंग किती असेल. नितीन घाडगे. झेल ड्रॉप. उन्हाच्या अभावामुळे झेल सुटतात ते. ऊन भरपूर वाढलंय मित्रांनो. मित्र म्हणेल प्रत्येक खेळाडूने ऍटलिस्ट एक एक झाड तरी लावायला पाहिजे. मंगेश मंगेश टू अमर. पुढे सरकात खेळायला फटका फटका फसलाय तिथे वैभव असेल. आणि यस
खेळाडूच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होते बॉल. षटकार. अमरच्या बॅट मध्ये खणखणीत षटकार. नाणं वाजते खणखणीत. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असेल ती म्हणजे राजुरी 11 संघाला. कंपल्सरी चेसिंग असेल. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असेल. नाणं वाजते खणखणीत. नाव त्याचा अमर आणि राव. विनायकच्या डोक्यावरून षटकार खेचलाय. येणारे 3 चेंडू 7 निर्धाव चेंडू. दडपण आता मात्र असेल अमरवरती, कारण येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 7 धावा. कंपल्सरी एक षटकार मारावा लागेल संघाला विजयाच्या पडद्यात न्यायचा असेल तर. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. येस, लाईन क्रॉस केली होती. अमर बॅक टू डग आउट. अंपायर सांगायचा रन असेल की नाही. हा 1 रन आहे. हे दुसऱ्याच्या स्वरूपात आउट झालेत. येस नो च्या माध्यमातून. येणारा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी षटकार मारावाच लागेल. मंगेश टू सचिन. पुढे सरकवत. येस, स्टंपिंगच्या स्वरूपात गडीबाज. 5 धावांनी आयुष 11 संघ विजयाच्या उंबरठ्यात. पहिला सामना विजय. मंगेश फटकरे पहिल्या सामन्याचा सामनावीर यायचंय मंगेश फटकरेने. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ते मंगेश फटकरेच्या